त्याची ती अवस्था पाहून तिला खूपच अनावर झालेलं. 2च दिवसात त्याची तब्येत ही खूप उतरल्यासारखी वाटत होती आणि मघाशी त्याचे असे हातात आलेले केस आठवून तर तिला खूप जवळची व्यक्ती दूर कुठेतरी निघून चालली आहे असं काहीसं फील होत होतं. कसलीशी हुरहुर भीती मनात प्रचंड दाटलेली जी कसलीच कमी होत नव्हती आणि त्यामुळे तिला रडूच फुटलं. आपण ऐकत आहात फील माय लव्ह या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. फील माय लव्ह भाग 21. तिला अतिशय अनावर झालेलं. तसंही मनातलं दुःख आता तिनं बाहेर काढणं गरजेचं होतं. नाहीतर घरी जाऊन ती त्याच्या आई आणि बहिणीला कशी सावरणार होती. पार्थ, मला तू हवायस कायमचा. हे असं नकोय मला. सतत टांगती तलवार. तुला असं पाहून नाही वाटत आहे. काय करावं तेही नाही सुचत आहे. वाटलं तरी नाही थांबू शकत आहे मी आज तुझ्यासोबत. का ही एवढी हतबलता? आज तुला सोडून निघाले आणि उद्या आल्यावर तू समोर तर असशील ना. तुला काही झालं तर? हा विचार भीतीने काळीच चिरत आहे. आजूबाजूला इकडून तिकडे फिरणारे लोक वेड्यासारखे तिच्याकडे पाहत होते. तिला मात्र भानही नव्हतं. मनातूनच फार तुटल्याची भावना होत होती. काही क्षणानंतर तिची तीच नॉर्मल झाली. डोळे पुसले आणि पहिली पार्थच्या घरी जायला निघाली. कारण त्याच्या आई आणि बहिणीला सांगणं आता तिला फारच गरजेचं वाटत होतं. ती पार्थच्या घरी पोहोचली तेव्हा घड्याळात 8 वाजले होते. तिनं डोरबेल वाजवली आणि काही सेकंदात पूजाने डोर उघडलं. अरे वहिनी, तू? आणि आज यावेळी? ये. पूजा नेहमीच्या उत्साहाने म्हणाली. कार्तिकी तिच्या बोलण्यावर कसंबसं स्माईल करत घरात आली. ए आई, बघ ना कोण आले आज आपल्याकडे. पूजाने आत आईला आवाज दिला. हो आले म्हणत आई तोपर्यंत बाहेर हात पुसत आली होती. अरे कार्तिकी, तू आत्ता यावेळी कसं येणं केलंस? बस ना. हो, थोडं तुमच्याशी बोलायचं होतं. हो बोल ना. पूजा, अगं जा ना, पाणी आण तिच्यासाठी. आणि काय ग, बरं नाही आहे का तुला? अशी का दिसत आहेस अगदी थकल्यासारखी? हो मी बरी आहे. ती पुन्हा कशी तरी हसली. पण आता त्यांच्यासमोर पार्थचा विषय कसा काढायचा? तिला प्रचंड टेन्शन आलेलं. कुठून सुरुवात करावी हे तर अजिबातच समजत नव्हतं. त्या कशा रिॲक्ट करतील याची तर कल्पना करणंच अशक्य होतं. अगं बोल ना, काय झालं? काही काळजीचं कारण आहे का? काही टेन्शन आहे का? पार्थची आई खोदून विचारू लागली. वहिनी, हे घे पाणी. एवढ्यात पूजाही आली. तिच्यासमोर पाण्याचा ग्लास करत म्हणाली होती. कार्तिकीच्या तोंडून मात्र शब्दच फुटायला तयार नव्हता. तिने पूजाने दिलेला पाण्याचा ग्लास घेतला आणि थोडं पाणी त्यातलं पिलं. आंटी, पूजा, मला तुम्हा दोघींना काहीतरी सांगायचं होतं पार्थबद्दल. ती पाण्याचा ग्लास साईडला ठेवून तशीच थरथरत कशीबशी बोलली. पार्थबद्दल काय? बोल ना. आईनेही न समजून पूजाकडे पाहिलं. हो बोल ना वहिनी, एवढं टेन्शन का घेतलंयस तू? बरीच तर आहेस ना? ती तिच्या जवळ बसत म्हणाली. पण तिला आणखीनच अवघड वाटू लागलेलं. ती अवघडलेली पटकन उठून उभी राहिली आणि दुसऱ्या बाजूला गेली. त्यांना पाठ करून उभी राहिली कारण त्यांच्या डोळ्यात पाहून बोलणं तिच्यासाठी मुश्किल होतं. आंटी, पार्थने तुम्हा दोघींना काय सांगितलं? म्हणजे कुठं गेलाय असं सांगितलंय? चेन्नईला का? दोघीही पुन्हा एकमेकींकडे पाहत म्हणाल्या. पण तो चेन्नईला नाही गेलाय. चेन्नईला नाही गेला?
अगं मग कुठे गेलाय? ए बहिणी, सांग ना पटकन. अगं असं टेन्शन का देत आहेस? पूजा तिच्या जवळ येत थोडी टेन्शनमध्ये येत म्हणाली, आंटी, पूजा, प्लीज ही बातमी ऐकून तुम्ही दोघीही खूप पॅनिक व्हाल, पण प्लीज मनावर दगड ठेवून माझं शांतपणे ऐका. पण ही गोष्ट तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे आणि म्हणूनच आज मी खास करून इथं आले. अगं तू बोलणार आहेस का? बोललीस तर कळेल ना, आई म्हणाली. पार्थ दवाखान्यात ॲडमिट आहे आणि त्याला ट्यूमर आहे. त्याची काळजी घ्यायला हवी. तिच्या बोलण्यासोबत तिच्या डोळ्यातून एक अश्रूही ओघळलाच. काय? हा अगं काय बोलतेस? हॉस्पिटलमध्ये? आई तर मटकन खालीच बसली. ए वहिनी, काय बोलत आहेस अगं? खरं सांग, हे खोटं आहे ना? पूजाही रडकुंडीला येत म्हणाली, काश खोटं असतं, पण आंटी प्लीज, आत्ता ना सध्या त्याला खूप गरज आहे. त्याच्यासोबत राहा. आपण त्याला काही होऊ देणार नाही आहोत. तुम्ही दोघी प्लीज हिंमत हारू नका, कारण त्याला हिमतीची खूप गरज आहे, जी आपण द्यायला हवी. अगं अशी का बोलतेस? काही होऊ देणार नाही म्हणजे काय? पूजाने विचारलं. म्हणजे ते सोडा, तुम्ही आधी तयार व्हा. दवाखान्यात जावं लागेल ना त्याच्या सोबतीला. तो JB हॉस्पिटलमध्ये आहे. कार्तिकी, म्हणजे त्याने हे फक्त तुला सांगितलं, आम्हाला नाही का? आम्ही जवळचे नव्हतो? अहो असं नाही आहे, मला तरी कुठे सांगितलं होतं. मग तुला कसं माहीत झालं? आणि मग का लपवलंस हे आमच्यापासून? तू परवाच्या दिवशी आमच्या घरी आली होती ते यासाठीच ना? अगं मग सांगायला काय झालेलं? आई थोडी चिडूनच म्हणाली. नाही आंटी, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. मी त्या दिवशी घरी आले होते, पण ते त्याला भेटायला. तेव्हा मला काहीच कल्पना नव्हती की तो कुठं आहे. ऑफिसमध्ये त्याने सुट्टी घेतली एवढंच माहिती होतं, म्हणून मी घरी आले होते. मला वाटलं तो इथं भेटेल, पण अगं मग तुला कसं कळलं बहिणी? हॉस्पिटलमध्ये माझी काकू ॲडमिट होती. तिला पोटाचा लास्ट स्टेजचा कॅन्सर होता. तिलाच भेटायला गेले होते. तेव्हा मला त्याची मैत्रीण, ती कार्तिकी, ती नाही का त्या दिवशी मला इथं तुमच्या घरी भेटली, ती दिसली. मला वाटलं तिचंही कोणी ॲडमिट आहे की काय, म्हणून मी तिच्या मागे मागे गेले. तेव्हा मला कळालं की ती पार्थसाठी तिथं गेली होती. काय? त्या कार्तिकीने एवढी मोठी गोष्ट लपवली? अहो आंटी, तिचं काय दोष? पार्थ ऐकायला तयार नव्हता, पण मी त्याला आता समजावून आले. तुम्हीच सांगा, त्याला एकट्याला शक्य आहे का हॉस्पिटलमध्ये सगळी ॲडजस्टमेंट करणं? त्याचेच हाल होत आहेत. आपलं कोणी सोबत असेल तर लवकर बरा होईल तो. पण तुम्ही दोघी टेन्शन घ्याल म्हणून तो सांगू नका म्हणत होता. काय म्हणावं या दादाला? आई, चल निघूया आपण लवकर. हो चल, मला खूप काळजी वाटते ग त्याची, आई म्हणत होती. पूजा, मीही निघते. माझीही कालच काकू वारली आहे, त्यामुळे मला निघावं लागेल. मी उद्या येते हॉस्पिटलमध्ये हवं तर. JB हॉस्पिटल ना? ठीक आहे, जा तू. आणि थँक्स. आणि वहिनी, तूही काळजी घे स्वतःची. बाय म्हणत कार्तिकी ॲटलिस्ट त्यांना समजलं म्हणताना तिथून निर्धास्त मनाने घरी जायला निघाली. आई आणि पूजा लागणारं आवश्यक सामान घेऊन काहीच वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचले. पार्थच्या रूमची चौकशी करून त्याच्या रूममध्ये जायला निघाले. एक क्षणाला पार्थ समोर होता. त्यावेळी तो जेवण करत होता. समोर आई आणि पूजाला आलेल्या पाहून तो क्षणभर त्यांना पाहतच राहिला. पार्थ, हे काय आहे? किती खराब झालायस तू. एकदा सांगावं नाही वाटलं तुला? आम्ही काही परके आहोत? आई रडवेली होत म्हणाली. दादा काय अरे, म्हणून त्या दिवशी इतका लेट आला होतास ना? अरे एकदा तरी सांगायचंस की. आय एम सॉरी, तुम्ही दोघी माझ्यावर अवलंबून आहात आणि मी असा बेडवर.
पार्थ, आमच्या माघारी तुला काही झालं असतं तर आम्हाला सहन झालं असतं का रे? थोडा विचार करावा ना रे माणसाने, आई म्हणत होती. हो ना, ते बरं की वहिनी घरी सांगायला आली. खोटं बोललास ना दादा, हे चूक आहे, पूजा म्हणत होती. आय एम सॉरी ना पूजा, आई, तो दोघींना जवळ घेत बोलला. पुन्हा असं काही वागलास ना तर माझ्या इतकं कोणी वाईट नाही, आई म्हणाली. काय झालंय दादा? वहिनीनेही नीट काही सांगितलंच नाही. ट्यूमर झालाय, पण बरा तर होईल ना तो? पूजा विचारत होती. हो, बरा होणार तर. तुम्हाला सोडून मला असं कसं मध्येच जाता येईल, पार्थ म्हणाला. दादा, तुला काही होऊच देणार नाही आम्ही. हो, अगदी बरोबर, आणि मी तुला भरवते, म्हणत आई प्रेमाने त्याला भरवू लागली. त्या दोघींनी तिथं आल्यावर त्यांचं प्रेम आणि काळजी पाहून तो गदगदून गेला होता. त्यांच्यासोबत असण्यानेच किती छान वाटत होतं. आपल्या माणसांची किती गरज असते अशा प्रसंगात त्याला आता कुठं लक्षात येत होतं. असं त्यांना न सांगून चूकच केली. एक क्षणाला त्याला असंच वाटत होतं. त्यांना माहीत नसताना जर खरंच काही त्याला झालं असतं तर सगळ्यांनी कार्तिकीला जबाबदार धरलं असतं असं वाटून क्षणभर त्याला भीतीच वाटली. आणि मनोमन कार्तिकीनं हे काम करून खूप छान केलं असं वाटून तिच्याबद्दल त्याला आणखीनच प्रेम वाटू लागलेलं. तो तिच्या पुढच्या भेटीसाठी मनापासून खूप वाट पाहत होता. कार्तिकीने कळवलं ते ठीकच होतं, पण आधी तिचा नवरा गेला आणि आता पार्थच्या आयुष्यात आल्यावर पार्थही अशा प्रकारे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आईला हे खटकत होतं. तिला पार्थपासून दूर ठेवायला हवं असा काहीसा विचार तिच्या मनाला त्रास देत होता. तो तिने कोणाला बोलून दाखवला नव्हता, पण मनात तर खदखदत होता. कार्तिकी अनलकी आहे असं काहीसं तिला वाटत होतं. इकडे कार्तिकी मात्र उद्यापासून हॉस्पिटलमध्ये पार्थ सोबत थांबायचं असे मनसुबे आखत होती. कार्तिकी आज तिच्याही काही सामानासोबत हॉस्पिटलमध्ये आली होती. तिथे थांबायचं असं काहीसं ठरवून 1-2 आठवड्यांचा प्रश्न होता. मग कळणार होतं पुढं पार्थ ट्रीटमेंटला कसा प्रतिसाद देतो. कार्तिकी दरवाजात आलेली दिसली तशी पूजा तिला पाहून उठली. अरे कार्तिकी वहिनी, आलीस तू, ये ना. इकडे पूजाने बोललेल्या वहिनी या एका शब्दानेच पार्थच्या रोमरोमात एक लहर उमटून गेली होती आणि सोबतच त्याचं लक्षही डोअरमधून आत येणाऱ्या कार्तिकीकडे गेलं. आईला मात्र ती आल्याचं ऐकताच चेहऱ्यावर आठ्या उमटल्या होत्या. तिला पाहून त्याच्या मात्र चेहऱ्यावर आपोआपच एक स्माईल आली होती. तिनंही एक नजर त्याच्याकडे पाहून त्याला गोड स्माईल देत तिची नजर पूजाकडे वळवली, कारण आज फक्त ते दोघेच नव्हते, आई आणि पूजाही सोबत होत्या. हाय पूजा, ती आत येत म्हणाली. हाय. अरे हे काय, तू तुझी बॅग घेऊन आली आहेस? तू सुद्धा थांबणार आहेस का इथं? तिनं किंचितशी स्मित करत होकारार्थी मान हलवली. ओहो, मज्जा आहे मग, पूजा पार्थकडे तिरकस पाहत म्हणाली. पूजा, कसली ग मज्जा? अजून कशात काही नाही त्यांचं, आणि मज्जा कसली? आणि वहिनी लग्न झाल्यावर म्हणायचं असतं. आत्ताच काय, कालपासून पाहते वहिनी वहिनी करत आहेस. अगं एवढी चिडतेस काय? मजेने बोलले मी आई. आणि आज नाही तर उद्या ती वहिनीच होणार आहे ना, मग त्याला काय झालं? आज म्हटले काय आणि नंतर म्हणाले काय? हो ना ग वहिनी. पूजा अजूनही गंभीरपणे न बोलता मस्करीत कार्तिकीला डोळे मिचकावत बोलली. आई एवढी का चिडतेस? पार्थने मध्येच शांत आवाजात विचारलं. कारण पूजाला एक कळत नाहीये, पण तुम्ही दोघांनी नीट समजून घ्या. तुमचं अजून लग्न व्हायचंय. बरोबर दिसणार नाही असं तिनं हॉस्पिटलमध्ये थांबणं मला नाही आवडणार. आई स्पष्टच बोलली होती आणि ते ऐकून कार्तिकीलाही थोडं वाईट वाटलं. आईच्या हे लक्षात आलं असावं तशी ती कार्तिकीकडे वळली. माफ कर कार्तिकी, पण मी आहे आणि पूजाही आहे.
तसंही दोघींपैकी एका जणीला घरी पाठवलं तर पूजा तरी एकटी कशी राहील आणि मी तरी कशी राहणार आहे. माझा जीव लागणार नाही तिथं, म्हणून आम्ही दोघी थांबतोय हॉस्पिटलमध्ये. तू काळजी करू नकोस, तुझी यायची गरज नाही. ती असं बोलली तसं कार्तिकीच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या अश्रूसहच तिनं पार्थकडे पाहिलं. तो पाहून त्याच्याही खोल अंतर्डोहात शांतता भंग करत एखादा दगड येऊन पडावा तसं काहीसं फील झालं. आई, अगं अशी काय करतेस? अगं ती आपलं म्हणून करते ना सगळं. तिनं सांगितलं नसतं तर आपल्याला कळलं तरी असतं का? पूजा आईला समजावत म्हणाली. पूजा, मला कळतंय काय बरोबर आणि काय वाईट. तू लहान आहेस, मध्ये बोलू नकोस. आईच्या करारी आवाजामुळे पूजा शांत बसली आणि तिनं एक नजर पार्थकडे टाकली, जो अगदीच चिंतित दिसत होता. कार्तिकी, तू समजदार आहेस. हे बघ, तुमचं अजून लग्न झालं नाही आहे, म्हणून प्लीज तू करतेस, केलं आहेस एवढं खूप आहे. मी नाही म्हणत नाही, पण हे थांबण्याचं म्हणशील तर पटण्यासारखं नाही आहे. तू भेटायला वगैरे येऊ शकतेस, पण आम्ही पाहतो बाकी इथं थांबायचं वगैरे की नाही. आणि मी आत्ता जाते स्वयंपाकाचं पाहायला, डबा घेऊन येईन. तोपर्यंत पूजा, तू काळजी घे त्याची, मी येते. आई, ए आई, अगं ऐकून तर घे. पार्थ आईला आवाज देत म्हणाला. पार्थ, माझं ऐकत जा. कोणी मामा वगैरे ओळखीचे तुला पाहायला आलेस तर ते बरोबर दिसणार नाही. कार्तिकी, तू थोडी बाहेर ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे, म्हणत आई बाहेर निघून गेली. कार्तिकीने पुन्हा काही पार्थकडे पाहिलं नाही, पण मन घट्ट करून ती पार्थच्या आईपाठोपाठ मुकाट्याने बाहेर आली. पूजा, ही आई का अशी वागते? प्लीज जा ना तू, ती उगाच काही बोलून हर्ट करेल तिला. पार्थ काकुळतीने पूजाला म्हणाला. हो आलेच. पूजा ही पार्थच्या सांगण्यावरून लगेचच बाहेर आली. आई बोलायला सुरुवात करत होती. हे बघ कार्तिकी, एवढ्यात समोरून नेमकीच पूजा आली. पूजा, तुला आत थांब बोलले ना. अगं आई, असं काय करतेस? तुला माहिती आहे ना, या परिस्थितीत दादा महत्त्वाचा आहे आणि दादासाठी ती. मग का असं वागतेस? या नादात त्याला काही झालं तर? पूजा, आत रूममध्ये जा बोलले मी. आई ऐकायला तयार नव्हते. पूजाने केविलवाण्या नजरेने कार्तिकीकडे पाहिलं आणि ती आत निघून आली, पण तिथेच दरवाजाजवळ थांबून आईचं बोलणं ऐकू लागली. हे बघ कार्तिकी, जरा स्पष्टच बोलते मी, पण तुझं एक लग्न झालंय आणि तुझा नवरा गेलाय. आधी तो गेला आणि माझ्या मुलाच्या आयुष्यात आल्यावर माझा मुलगा त्याच वाटेवर चाललाय. प्लीज माझी विनंती समज हवं तर, पण त्याच्यापासून दूर राहा. माफ कर, पण मला हे असं झालेलं नकोय. मला माझा मुलगा हवा आहे. त्यांचं बोलणं ऐकलं तसं तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळला. म्हणजे तुम्हाला फक्त तुमचा मुलगा हवाय? मला नको होता का तो? आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे आंटी, की मी माझ्या नवऱ्याला मारलं? का तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी इतकी अपशकुनी आहे, ज्याच्या कोणाच्या आयुष्यात जाते तो या जगातून उठतो, असं वाटतंय का तुम्हाला? हे बघ, तसंच नाही आहे, पण मला बस माझा मुलगा हवाय. आत्ता हा योगायोग म्हण किंवा काय, पण हे होतं तर आहेच ना. आंटी, जगात चांगले योगायोग असतात, तसेच वाईट योगायोग सुद्धा असतात. चांगलं स्वीकारतो आपण, मग वाईट योगायोग होतात तर समोरच्याला का दोषी मानतो? मग तर अपशकुनी माझ्या नवऱ्याला म्हणावं लागेल, कारण तो माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या आयुष्याची वाट लागली. आणि हे मला फार उशिरा कळालं. ज्यांना ज्यांना जीव लावत होते ते डसणारे साप होते. मी काय करायला हवं होतं मग? म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? म्हणजे आंटी, माझा नवरा जिवंत आहे आणि त्याने मला सरळ सरळ फसवलंय. माझे सासू सासरे मला सोडून अचानक काहीच न सांगता परदेशात निघून गेलेत. मग कोण अपशकुनी, कोण कमनशिबी, सांगा आता तुम्हीच मला. इन्शुरन्सच्या पैशांसाठी सगळा बनाव झालाय माझ्यासोबत. मी कोणाला जाऊन विचारू याचा जाब? सांगा ना. अरे बापरे, हे काय बोलत आहेस तू? हो, आणि म्हणूनच तुम्ही मला अपशकुनी म्हणत आहात तर ते साप खोटं आहे. हां,
कमनशिबी म्हणा हवं तर, कारण माझ्यासारख्या साध्या सरळ मुलीला काही जण फसवून जातात, कारण मला कोणीही फसवू शकतं ना. मी मात्र नको त्यांच्यावर अगदी जीव ओवाळून टाकत बसते. अगं म्हणजे यासाठी घाई करत होते का ते? तरी म्हटलं आपल्याच सुनेच्या लग्नाची घाई का लागली आहे यांना. या बोलण्यावरती उपहासाने हसले. तुमच्या लक्षात आलं म्हणायचं आणि तुम्ही मला म्हणताय की पार्थच्या आयुष्यातून निघून जा. खरंच माफ कर, पण अगं मी तुला बोलले कारण आंटी तुम्ही सांगताय म्हणून मी भले जाईन सुद्धा. आणि अर्थात हे सोपं नसणार आहे माझ्यासाठी, कारण ऑलरेडी सगळ्या बाजूंनी एकटी पडली आहे मी. पण त्याच्यासाठीही तितकंच कठीण असेल. तुम्हाला कळतंय का की मी गेले ना तर तोही जीवानिशी जाईल. सगळ्यात जास्त त्याच्यासाठी त्रासिक असेल हे, आणि मग तुमच्यासाठीही. मी पाहिले त्याच्या डोळ्यात त्याचं किती प्रेम आहे माझ्यावर. मग मी त्याला या अवस्थेत दुखावू शकेल? विचार करा. बेवफा फसवणाऱ्या नवऱ्यासाठी मी त्रास करून घेत होते, गिल्टी फील करत होते, आणि आता तर तो मुलगा त्रासात आहे जो माझ्यावर जीवापाड प्रेम करतोय, ज्याने फक्त त्याच्या विचारांनी माझं मन जिंकलंय. मग विचार करा मी त्याला सोडून अशा अवस्थेत कशी जाईल. तुम्ही म्हणालात जरी ना तरीही मी इथून जाणार नाही. मग तुम्हाला हवं ते करा. सध्या तो बरा होणं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. म्हणत कार्तिकी सरळ तिथून निघून पार्थच्या रूममध्ये आली. कार्तिकी, त्यांनी आवाज दिला पण ती काही थांबलीच नाही. भरलेल्या डोळ्यांनी ती नको त्या परिस्थितीत तिची बाजू सांगत होती, जणू तिला कटघऱ्यात उभं केलेलं आणि तिलाच जास्त गरज होती. आईलाही तिला असं पाहून आपलं चुकलंय असं वाटलं. ती फक्त पार्थच्या बऱ्या होण्याचा विचार करते आणि आपण हे काय बोलून गेलो. एखादी गोष्ट माहिती नसताना आपण असं नको नको ते बोललो, याने तिलाच गिल्टी वाटू लागलं होतं. शिवाय पार्थचं तिच्यावर असलेलं प्रेम तिलाही माहीत होतंच. पुन्हा आल्यावर तिच्याशी बोलता येईल असा विचार करून ती घरी जायला निघाली. कार्तिकी आत आली तशीच आतमध्ये असलेल्या वॉशरूममध्ये गेली आणि अनावर झालेले अश्रू ढाळू लागले. पार्थने तिला पाहून पूजाला आत जायला खुणावलं, तशी पूजाही तिच्या मागोमाग वॉशरूममध्ये आली. ए वहिनी, तू बरोबर बोललीस आईला, पण आता रडू नको बघू. आई अगं तशी वाईट नाही आहे, पण तुला माहिती आहे ना ती थोड्या जुन्या विचाराची आहे. तिला नीट समजावलं, समजली असेल ती. तू शांत हो बरं, ती कार्तिकीला जवळ घेत बोलली. पूजा तिला आतमध्ये बराच वेळ शांत करण्याचा प्रयत्न करत होती. इथे बाहेर पार्थच्या मनात कार्तिकीला अशी रडत वॉशरूममध्ये शिरलेली पाहून उलतापालत होत होती. त्या दोघी कधी बाहेर येत आहेत असं त्याला झालेलं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. कार्तिकीने पार्थच्या आईला जे आहे ते सडेतोडपणे बोलून योग्य केलं ना? तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि बघूयात ती या सगळ्यातून पार्थला कशी बाहेर काढते. त्यासाठी ऐकत रहा फील माय लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.